नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमचा मालवणी हंटर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतोय. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण असं की माझ्या चार्लीचं सायलेन्सर गंजलो म्हणजे असं गंजलो नाही की तो एकदम बेकारच दिसता. खूप लोकांनी मला सांगितलं सायलेन्सर कसं दिसता, तो बघ काय गाडी दिसता आणि तो काय तुझं सायलेन्सर दिसता. ह्या माका सगळा बघून लय वाईट वाटता, कारण एवढी माझी गाडी चकचकीत गाडी असता आणि जो सायलेन्सर हा तो पुरी तिची शोची वाट लावून टाकता. तर आज मी सायलेन्सरला कलर करतलोय. कलर म्हणजे काय, तो गंज काढतले, तो गंज झालो तो आणि त्याका मी कलर करतलोय. आणि जा काय करतलंय तर तुमका सगळा दाखवतलंय असं आहे. पण त्या झालो असं प्रॉब्लेम हा की माका त्याका पाणी कसे लागतं ते आठवत नाही. कारण माझा कसा, मी होतोय सेकंड फ्लोअरला आणि गाडी असा ग्राउंड फ्लोअरला. पाणी चुकले तर माका परत वरती येऊ खाया 20 पायरी चढून 40 पायरी चढून 40 पायरी चढून परत खाली जाऊ काय. त्याच्यामुळे मला पाणी आठवतंय, पाणी कसे लागतं ते बघतोय. तोपर्यंत तुम्ही इंट्रो बघून घ्यावा. चला. खाली आता जातोय का बघू कसं काय हालत होती बघूया. आज पावसानं जिरे लावले ना, मस्त थंडगार वारं सुटलो. तर ह्या बघा माझा चार्ली काय हालत बघा. ही पावसामुळे खराब झाली आहे, सायलेन्सची अवस्था. कशी ते काय हाय, ही माझ्या चुकीमुळे झालं या सगळं. मी ते गाडी पण लहान दिसत असेल, कारण माझी गाडी पावसात दर चलता भिजता. ग्लोबचं सायलेन्सर काढतो आहे ना कंपनी ग्लोबा. कंपनी खूप चांगलं, सायलेन्सर खूप चांगलं आहे. का आता DB कलर लावून ठेवलेलं असं आहे मी. आता ह्याला चढलोचं नाही, गंज किती आता बघा. हय एक पानवा, त्यानंतर हय खाली दोनच. आता मी पाणी आणलेली ते पाणी खाली एवढे पाणी आणलेले आहेत. खायची खूप चांगलं. आता बघूया हे ना आधी बोलून घेऊया. मित्रांनो, सायलेन्सर खोलतोय नंतर तुमका ताण भेटते, कारण मोबाईल धरून आणि सायलेन्सर खोलू मग जमाच नाही. त्याच्या ह्यो आज जो नट असा ना, नट सेल झालेला असा. आता ह्यो नट काढतो, ह्यो लागतात बघूया. झाला शिरा पडली. मित्रांनो, खूप आता मेहनतीनंतर फायनली काढले. आता त्याला वरती घेऊन जाऊया आणि का बघूया कितपत काय डॅमेज झाला आता, आणि कलर करूया. लय जडाचं सगळं, खूप जडा. हालत बघा काय झाली. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? चला मग वरती जाऊया, वरती जाऊन तुमका भेटतंय. तर मित्रांची हालत तुम्ही बघशाल काय झाली आहे ती. खूप असं रस्टिंग एका झालेली आहे, खूप म्हणजे खूपच झालेली आहे. आणि अवे मुळात पण झालेली आहे का अवे चांगलं असं आहे बघा. आणि जी साईड आहे ना ती चांगली आहे, तरी पण मी काय करतो ते आता पूर्णच सँडपेपरने सँडिंग करू पाहिजे का. मी सँडपेपर आणलं किती 320 नंबरचं सँडपेपर आणलेलं आहे आणि त्याच्याने सँडिंग करतले. जर DB कलर असा ना तर तुमका खोलून दाखवते, म्हणजे DB कलर काय असता तर तुमका समजत. DB कलर खोलूसाठी आपल्याला काय लागतं, थांब बाबा एका जागेवर थांब. ही लिंकी लागते, ही लिंकी यांना उघडायचो. तुमका एकदम क्लोजअप दाखवते, वाईड अँगल करूया. ही लिंकी येते कशी लावायची आणि हे काढायचे. ये गो एका हातानं व्हिडिओ करतो आणि एका हातानं या करतो, टमनाचा नसते. का सेल करत जायचं ह्या. ना कसा आहे टिक ट्रे आता मी DB कलर म्हणजे ह्या असते बघा. हे काय म्हणतात DB.
माझं कस्टमाइज आहे. माझं कस्टमाइज म्हणजे काय, DB किलोच्या आतमध्ये एक हे असतं, एक मेटलचं पार्ट असता ह्याच्यामध्ये, जास्त आवाज येऊ नये. मी तो कापून टाकलेला आहे. माझा तो कस्टमाइज आहे. एका DB किलो म्हणतात. तर मित्रांनो, एका सँडिंग करून आता पहिलं थर मारून झालेलं असं, थर म्हणजे स्प्रे मारून झालेलं असं. हे बघा, फिनिशिंग काही एवढी चांगली होत नाही मला माहिती आहे, पण काम चालून जाईल. बघा, एका सुकाक देऊया. आता नुकतंच मारलेलं असेल. तर मंडळी हे बघा, कलर झालेलो आहे मस्तपैकी. मी प्रोसेस दाखवून विसरलोय तुमका. विसरलोय म्हणजे माझी कामच होती. सोया क्यों है तू? उठ जा, उठ उठ नींद से। जिंदगी में तुझे कुछ बनना है कि नहीं, कुछ करना है कि नहीं? हिरो सायलेन्सर. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? खाप काय नाही खाप. तेरे को क्या है, बहुत मजाक लग रहा है तेरे को ये सब चीज? मत कर बेटा, मत कर. मैं बोल रहा हूँ बेटा, मत कर ये सब, मत कर. तेरे को वार्निंग है ये, मत कर ये सब. खाप काय नाही माझ्याकडे. जा इथून काम करून घे जा. तर ही अशी फिनिशिंग. पहिलं कसं होतं आणि आता कसं दिसतं बघा. मित्रांनो, फिट करून झालेलं असा. तुम्ही ह्या बघा कसं आहे आता. आता खूप चांगली क्वालिटी येईल. जरासा ना ह्या राहूला त्याचा. आता मी काय प्रोफेशनल पेंटर नाही, त्याच्यामुळे माका तसं आहे तसं मी केलेला असेल. आता तुम्ही ते थोडेफार जे काय येतील ते सिनेमॅटिक एन्जॉय करा. माझा एक्झॉस्टचं काम पण कंप्लीट झालेला असा. तुम्ही ते सिनेमॅटिक बघितलं असालच. तर असं होतो आजचा व्हिडिओ. आजपुरता एवढाच. पुढच्या व्हिडिओ आपण ह्याच्यापेक्षा काहीतरी नवीन बघूया, ह्याच्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग बघूया. तो पण बरं.